श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहेत. जी आपली मशीन आहे तिला ऑइलिंग कसं करायचं, तर तो व्हिडिओ मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आता प्रत्येक माझ्या ताईंकडं मशीन असतं, पण आता आहे ना काही नवीन ताई असतात त्यांना ऑइलिंग कसं करायचं ते माहीत नसतं. तर इथं बघू शकता अशा प्रकारची ऑइलची डबी आहे ती आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून आहे ना म्हणजे आपली जी बॉटल आहे ती थोडीशी इकडे तिकडे झाली तरी जे ऑइल आहे ते लीक होत नाही. आणि वरून त्याला आहे ना टोपीसारखं झाकण असतं त्यामुळे. आणि इथं बघू शकता आता मशीनला आहे ना मी आपण जिथं-जिथं ज्यांना नटं वगैरे असतात किंवा जिथं आपल्याला आहे ना जी मोकळी जागा दिसेल म्हणजे मशीनचे जे छिद्र आहे त्या प्रत्येक छिद्रामध्ये आपल्याला ऑइल टाकायचं आहे. आणि ना प्रत्येक वेळेस ऑइल टाकल्यानंतर आपल्याला जे चाक आहे मशीनचं ते बिंगून घ्यायचं आहे, म्हणजे ना जेणेकरून ते ऑइल आहे ना प्रत्येक जे पार्ट आहे मशीनचे त्यामध्ये जाऊन बसेल. तर इथं बघू शकता आता मी जे चाक आहे त्या चाकाच्या साईडनी जे ऑइल आहे ते करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला जिथं-जिथं आपल्याला दिसेल की आता यातून ऑइल जाऊ शकतं त्या ठिकाणी आपण ऑइल करायचं आहे. तर बघू शकता आता इथे आहे ना जो दाबा आहे ना त्या दाब्याच्या ठिकाणीही मी ऑइल टाकून घेणार आहे. पण आहे ना ऑइल इथं टाकत असताना जी बॉबिन आहे ना आपली ती बॉबिन काढून घ्यायची आहे आपल्याला, कारण त्यामधला जो दोरा आहे ना तो तेलकट होऊ शकतो. आणि इथं वरती बघा आपण जे चाक आहे ते बिंगवल्यानंतर हा जो इथला पॉईंट आहे तो वरती खाली होतो ना, तर तिथं पण आपल्याला आवश्यक करून जास्त ऑइल टाकायचं आहे, जेणेकरून ते आतील जे पार्ट आहे ना ते पूर्णपणे ना ऑइलिंग होतात. तर इथं बघू शकता मी म्हणजे ना प्रत्येक जे पॉईंट आहेत पूर्णपणे ऑइलिंग करून घ्यायचे आहे. आणि शक्यतो ऑइल आहे ना संध्याकाळच्या वेळेसच करायचं आहे, कारण रात्रभर आहे ना जे काही मशीनचे पार्ट आहे ते छानपणे ऑइल त्यामध्ये जाऊन बसतं आणि आपली जी मशीन आहे ती खूप छान चालते. तर इथं बघू शकता मी जे मशीनचे म्हणजे जे आपले वरील पार्ट आहे ना जिथं-जिथं आपल्याला शक्य आहे तिथं-तिथं मी ऑइल करून घेतलेलं आहे. आता इथे आहे ना आणि हा जो दाबा आहे ना तिथंही ऑइल करून म्हणजे थोडंसं ऑइल जे आहे ते टाकलेलं आहे. तर आता बघू शकता अजून इथं ना आपला जो दाबा आहे दाबाच्या साईडला छोटंसं छिद्र असतं तिथंही आपल्याला आहे ना ऑइलिंग करून घ्यायचं आहे. जिथं-जिथं तुम्हाला दिसेल छोटंसं तिथं आपल्याला आहे ना ऑइलिंग करून घ्यायचं आहे. आता केल्यानंतर आहे ना 10 ते 15 मिनटं थांबायचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना जी मशीनची खालील बाजू आहे ना तर तिथंही आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही जिथं आपण बॉबिन भरतो ना त्या तिथं ना जास्त असा खळखळ आवाज येतो जर आपण ऑइलिंग केलेलं नसेल तर. आणि शक्यतो ना बॉबिन काढून घ्यायची आहे, कारण जो बॉबिनचा दोरा आहे तो पूर्णपणे तेलकट होऊ शकतो त्यामुळं. आणि ऑइलिंग करत असताना खाली कपडा वगैरे थोडासा टाकायचा आहे, जेणेकरून आपली फरची वगैरे तेलकट होणार नाही. आणि इथं बघू शकता तर मी जे प्रत्येक छोटं-छोटं पार्ट आहे ना चाक बिंगवून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक पार्टला थोडंसं ऑइलिंग करायचं आहे. तरी त्याने बघू शकता मी ना आता जी बॉबिन आहे तिथंही जे ऑइलिंग आहे ते केलेलं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर ऑइलिंग केलं तर तुमची मशीन खरंच छान चालते. आणि ना जे नट वगैरे आहे जे ऑइलिंग करताना ते नट बघून घ्यायचे आहे की कुठं आवाज येतो आहे कुठं काय. आणि किंवा आपल्याकडे जो छोटा स्क्रू असतो ना त्याने ती फिट वगैरे करून घ्यायची आहे आणि पुन्हा तिथं ऑइल वगैरे सोडायचं आहे. अशा प्रकारे जर ऑइलिंग केलं तर आपली मशीन आहे ना म्हणजे कधीच दोरा वगैरे जो आहे तो जाळी मारत नाही किंवा म्हणजे आपली मशीन आहे ना अजिबात त्रास देत नाही शिवणकाम करत असताना. तर आता इथं बघू शकता पूर्णपणे मी ऑइलिंग करून घेतलेलं आहे. आता याला मी आहे ना अर्धा तास असंच ठेवलेलं आहे. आता ठेवल्यानंतर आपल्याला शिवणकाम करत असताना आहे ना आता मशीन आपण आहे ना स्विच केलेली आहे. आता आपण काढून पूर्णपणे ऑइलिंग केलेलं होतं, तर आता त्याला आपण आहे ना अर्धा तास ठेवलं होतं. आता तुम्ही रात्रभर ठेवलं तर म्हणजे काही टेन्शन नाही, पण सकाळी जेव्हा तुम्ही ना शिवणकाम करण्यासाठी बसाल ना तेव्हा अशा प्रकारे ना छोटासा कागद घ्यायचा आहे, नरम घ्यायचा आहे, कारण आपली सुई खराब होऊ नये अशी. तर माझ्याकडे अशाच हा कागद होता एक, तर तुम्ही न्यूजपेपर घेऊ शकता. तर त्या कागदावरती ना अशा प्रकारे थोडीशी मशीन चालून बघायची आहे, म्हणजे जे तेलकटपणा आहे ना ऑइलिंगचा तो आपल्या कपड्याला किंवा कस्टमरचं जर ब्लाऊज वगैरे असेल तर ते तेलकट होऊ नये. तर अशा पद्धतीने ना एक पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती ना थोडीशी मशीन जी आहे हळूवारपणे चालून बघायची आहे, म्हणजे जे ऑइल आहे ना ते पूर्णपणे त्या पेपरला लटकतं. आणि मग आपला जो काही कपडा असेल किंवा काही शिवणकाम करणारा असू तर ते खराब होणार नाही. तर इथं बघू शकता पूर्णपणे जो आपला पेपर आहे ना तो तेल शोषून घेतो आहे जे आपण ऑइल केलेलं आहे ते. आणि शक्यतो आहे ना जे आपली एक ऑइलची पुडी भेटते तीच ऑइल शक्यतो वापरावं. घरचं आपला घरगुती काही उपाय म्हणजे आपण कसं खोबऱ्याचं तेल हे ते असं कोणत्याही पद्धतीचं तेल वापरायचं नाही. जे ऑइल भेटतं दुकानामध्ये ₹20 माझ्या अंदाजे जी पुडी आहे ती ऑइलची भेटते किंवा डबी ₹35 भेटते, तीच आणायची आहे. भरपूर दिवस जाते ती. तर बघू शकता तुम्ही छान अशी आता मशीन मी साफ करून घेतलेली आहे.
आणि तरी पण आपण पेपरनी जरी आधी बघितलेला असेल शिवून, तरी आपण एक छोटासा खराब कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ही ना शिलाई करून घ्यायची आहे. तर तुम्हाला आता मी दाखवते की कशाप्रकारे आपलं जी शिलाई मशीन आहे तिचा आवाज येतो. तर आता इथे ना मी बॉबिन काढून घेतलेली होती. ती बॉबिन ही आपल्याला व्यवस्थित अशी आणि हो, बॉबिन जी आहे मशीनला टाकण्याआधी ती बॉबिनचा जे तेलकटपणा आहे तोही आपल्याला थोडासा खराब फडक्याने ना पुसून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून बॉबिनचा जो दोरा आहे तोही तेलकट होणार नाही. ही छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची असते. कसं आहे, प्रत्येक काम करत असताना कधी घाई गडबडीत आपल्याकडून होऊ शकतं. तर तुम्ही ही जर काळजी घेतली तर म्हणजे ना जी काही चूक आहे ती आपल्याकडून किंवा कपडा जो आहे तो खराब होणार नाही. तर आता इथे मी ना बॉबिन भरून घेतलेला आहे, दोरा ओवून घेतलेला आहे आणि आता आहे ना तुम्हाला मी शिलाई काम करून दाखवते की जो मशीन आहे त्याचा आवाज बिलकुल येत नाही. तर बघू शकता तुम्ही असा आवाज. छान अशी आता मशीन किती छान चालते बघा आणि टीप पण व्यवस्थित येते. तर चला, आजचा व्हिडिओ असा होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम.